दुर्गेश्वरी देवीची पूजा आणि आरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रणरागिणी तमाम शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान असणाऱ्या सौभाग्यवती रश्मी उद्धव ठाकरे यांनी पूजा आणि आरती केली असून या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत, उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेत्या संजनाताई घाडी, उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्यासह अन्य दिग्गज महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ठाण्याच्या दुर्गेश्वरी देवीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रणरागिणी तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान रश्मी उद्धव ठाकरे यांनी आरती केली। शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, संपर्क प्रमुख नंदिनी राजन विचारे, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगराध्यक्ष संपदा गडकरी, संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे यांच्यासह अनेक दिग्गज महिला पदाधिकाऱ्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड या पहिल्यांदाच या आरतीला उपस्थित राहिल्या होत्या। त्याआधी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मारकाचेही दर्शन घेतले। महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला दुर्गेश्वरी देवीची आरती करण्याचा बहुमान मिळाला, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व रश्मी वहिनींची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ देत। महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे मनोरथ पूर्ण होऊ देत, असे साकडे अस्मिताताईंनी दुर्गेश्वरी चरणी घातले। यावेळी हजारोंच्या संख्येने देवी भक्त उपस्थित होते।